महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार. आज आम्हाला तुमचं नाव, थोडंसं कुटुंबाचा परिचय, किती वर्षांपासून किती पिढ्यांपासून गाडा पळवत आहे, थोडंसं आम्हाला ही कुटुंबाची माहिती द्या. वडील असतील, आजोबा असतील, चुलते असतील, आणि मग नंतर आम्हाला तुमच्या दावणीतली, आम्ही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आलो एक वेगळं अशी गोष्ट पाहतोय की तुमच्या दावणीला लहान वासरं तुम्ही तयार करण्याच्या गोष्टी आम्ही बऱ्याचशा पाहतो. लहान वासरं मोठ्या प्रमाणात आहे, ती कशी खरेदी केली जातात, कशी तुम्ही निवडून आणता, याबद्दल माहिती द्या. सुरुवात. नमस्कार, माझं नाव स्वप्नील सुनील सातकर. मी माजी उपसरपंच सातकर स्थळ. आणि बैलांबद्दल सांगायचं झालं आणि गाडा बैलाविषयी तर आमच्या साधारणतः 3 पिढ्या ह्या बैलगाडा क्षेत्रात आहेत. तर म्हणजे मी माझ्या अगोदर आमचे चुलते रघुनाथ बबन सातकर तर यांच्या नावावरती पळत होती. त्याच्या आधी आमचे आजोबा बबन शंकर सातकर व त्याच्या आधी शंकर रामजी सातकर आमचे पणजोबा यांच्या नावावरती अशा आमच्या 3 पिढ्या आत्तापर्यंत ह्या बैलगाडा क्षेत्रात आहेत. आता अजून एक जर गोष्ट म्हणायची झालं तर आता तुमचे वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्या काळापासून पळवत आता आम्ही तुमच्या शेतावर इथं येत असताना गोठ्यावर समोर प्लॉटिंग पण पाहिलं. आता थोडंसं शहरीकरण पण काही प्रमाणात होतंय गावाकडचं पण. मग त्या काळात असं वाटत नाही की हे नाद बंद करावं किंवा काय? नाही का ना, जरी शहरीकरण झालं तरी काय झालं, ते हा जो छंद आहे बैलगाड्याचा, हा पिढ्यानपिढ्या छंद आपल्याला लागलेला आहे किंवा आपण तो एक जोपासण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि त्या पद्धतीने आपण आता जरी शहरीकरण झालं, इथला भाग सुशिक्षित झाला, तरी एक जी आवड आहे आपल्याला ही बैलगाडाची किंवा ही खिल्लारची, गायांची, तर ही अशी आपली तरी चालूच राहील या पिढीत. आता दुसरी, आता पुढचा गोष्ट जर विचारायची झाली तर आता तुमचा जो हा खेड तालुका आहे तर इथं ज्या प्रकारची शर्यत चालते किंवा ही महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध अशी शर्यत या भागामध्ये होते की जिथं 4 बैल पुढे एक घोडी पळत असते. आता आम्ही तुमच्या मागं आता बरीचशी लहान मोठी वासरं पाहतोय, काही मोठी बैल देखील पाहतोय की जी आता चांगली तयार आहेत घाटामध्ये. तर एखादं वासरू निवडून आणणं, कोणत्या गोष्टी पाहता किंवा कशी निवड एखाद्या वासराची करता? आता विषय असा असतो, गोरा बघताना आहे ना, त्याचं महत्त्वाचा असतो तर त्याचा बांधा व्यवस्थित पाहिजे. त्याचं जे शेपूट आहे ते साधारणतः त्याच्या गुडघ्याच्या वरती पाहिजे. त्याचा कपाळाचा माथा असा उतारता कमी असावा, जरासा मागच्या बाजूला असतो, आणि शिंगात वगैरे चांगला दिसायला असावा. दुसरी गोष्ट, नख्याला जे खाली खूर म्हणतो आपण त्याला, तर ते काळ्या खोराचं पाहिजे. आणि बाकी काही जास्त गोष्टी नाही. आणि बाकीचं जे काही त्याचं पुढलं संगोपन असते तर ते आपल्या शिकवण्यावरती असते. आता ज्या तुम्ही आता गोष्टी सांगितल्या तर त्यातला एक मी मुद्दा तुम्हाला विचारतो. आता तुम्ही म्हणले की शेपूट हे गुडघ्याच्या वरती असावं. समजा एखाद्या वासराचं शेपूट, म्हणजे तुम्ही बाकीचे जे पुढचे गुण सांगितले ते सगळे गुण आहेत, पण नेमकं शेपूट गुडघ्याच्या थोडंसं खाली, तर ते चालेल का नाही? चालतं, तशी काही अडचण येत नाही. तो जर गरम असेल तर थोडंफार शेपूट जरी खाली असेल तरी काही अडचण येत नाही. पण शक्यतो आपण जी घेतो तर त्याचे घेताना आपण सगळं बारकावे चेक करून त्या पद्धतीचंच घेतो. पण असं काही नाही का शेपूट खाली असेल मग तो पळत नाही, असं काही तसं काही नाही आहे. हा ज्याचा त्याचा पारखण्याचा एक वेगवेगळा भाग आहे. पण आता शेपूट गुडघ्याच्या खाली असणं आणि गुडघ्याच्या वर असणं याच्यामध्ये आता आम्हाला एक विचारायचं की आता आम्हाला त्यातली माहिती नाही, तर तुमच्या माहितीप्रमाणे मग ते शेपूट खाली असलं तर ते पायामध्ये अडकणं किंवा त्या गोष्टीचा पाळताना काही प्रॉब्लेम होणं, काय कारण असतं? पायात वगैरे काही अडकत नाही. फक्त एक कसं असतं, ज्या बैलाचं शेपूट वरती असतं त्याची वंशावळ आणि त्याची एक जात चांगली असते. ज्या गोऱ्यांचं शेपूट आपल्या गुडघ्याच्या वरती असतं तर त्यांचं त्या गोऱ्याचं जे आई असेल, बाप असेल, तर ते चांगल्या ह्याच्यातले, चांगल्या कुळातले किंवा चांगल्या आपण काय म्हणतो चांगल्या एखाद्या पिढीतले असतात. त्याच्यामुळे ते चांगल्या ब्रीडचं तयार झालेली एक वस्तू असते ती, तर ती कमी मिळतात आपल्याला. असं पण म्हणू शकतो की ह्याच्या अगोदर जे आपल्या वडील आजोबांचे अनुभव आहेत की त्या अनुभवामध्ये जी वासरं किंवा आपल्या मित्र सर्कलमध्ये जी चांगली पाळणारी वासरं आहेत तर त्यांचे शेपूट तसे आहेत, त्याच्यामुळे तो एक त्यातला आपल्याला एक त्यांनी ज्या बारकावे शिकवले बुवा, एखादं गोरं घेताना कशा पद्धतीने पारखून घ्यायचं, तर आपण जे काही त्यांनी आपल्याला जे काही बारकावे शिकवलेत त्या पद्धतीने आपण पारखून त्या हिशोबाने आणतो. आणि ते त्या पद्धतीचं आणल्यावरती शक्यतो एक 99% फेल जात नाही. आणि आता ही झाली वासरांची निवड प्रक्रिया. तर आता वासरं निवडून आणली, पण निवडून आणली तुम्ही 10 वासरं,
त्या 10तली 10च्या 10 वासरं पाळतात का त्याच्यात काही तुमचं पण नियोजन फसतं? 10 मधले असं पकडा का 3 वासरे हे फेल जातात. कारण काय होतं माहिती का, तर आपण आणताना सगळी वस्तू चांगल्या जाणतो बघून, किंवा ज्या त्याच्यात बारकावे पाहिजे ते बारकावे बघून आणतो. जे काही तुम्हाला आता म्हणलं त्याचं शेपूट कशा पद्धतीचं पाहिजे, तो नख्याला कशा पद्धतीचं पाहिजे, तो गरम आहे का नाही, किंवा त्याचे जे आपण म्हणतो ना वंशावळ त्याची आई काय किती गरम आहे, त्याचा बाप काय आहे, तर ह्या सगळ्या पद्धतीचे आपण वासरं बघून आणतो. आणि त्याच्यात एखादं वासरू जर त्याला आपण इथं आणल्यावरती आपण त्याला शिकवतो, तो शिकवल्यावरती त्याला आपण एक गाठ मोकळ्या गाठावरती रेसल देतो. त्याच्यानंतर त्याला तो जर पळाला तर बरिल्या गाठात रेसल देतो, आणि तो त्यावेळेस पळाला का मग तो 1 नंबरला पळतो. परंतु काही गोऱ्यांचं काय असतं का, त्यांना जिकडनं आपण घेतो त्यांच्याकडे जर त्याला कशा पद्धतीचं ट्रेनिंग नसेल, त्याला सराव नसेल, त्याला मोकळं सोडणं नसेल, त्याला एका जागी बांधून असेल, आणि इकडे आल्यावरती आपण अचानकपणे त्याला हे गाठ दाखवणे किंवा त्याच्यावरती आपण मग ते गोडी शेजारी बांधणे, त्याला काहीतरी वेगळं वाटतं. आणि मग ते भरल्या गाठात जास्त माणसं असली ते बुजतं पळत नाही, मग त्या अशा काही वस्तू फेल जातात. आता जेव्हा वासरं घेतल्या तर असं काही आहे का तुमच्या अनुभवात की महाराष्ट्राच्या फक्त ह्या भागातली वासरं आणली तर ती पाळतात, म्हणजे पुण्याच्या भागातली वासरं एवढी चांगली नसतात, किंवा पुण्याच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्र सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर या भागातली जास्त, किंवा अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर सलगरचा भाग, तर असं काय असतं का की ह्याच भागातली जेव्हा वासरं चांगली असतात? आता सलगरचं काय होतं माहिती आहे, सलगरची गोर आहेत ना ते फार गरम आहेत, म्हणजे तिकडं असं पकडा का माणसं हे फार कमी असतात, ते मोकळंच असतात ते. तर त्याच्यामुळं होतं काय, आपल्यासारखी माणसं गेली का ती येडागत करतात, जवळ येऊन देत नाही, मारतात, मग त्यामुळे त्यांचा खूप त्रास असतो. पण ती जात अशी ती जर पळाली तर ती 1च नंबरला पळते. आणि आपली जी खिलार जाते तर ही अतिशय शांत स्वभावाची जाते. तर या खिलारचं कसं असतं, यांचा जास्त त्रास नाही, म्हणजे काय झोपायला पण ती त्रास देत नाही. दुसरी गोष्ट पळाली तर ते असं पकडा का ते जोपर्यंत त्यांचे थकत नाही तोपर्यंत ही खिलार जात 1 नंबरला पळते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आपण प्राधान्य खिलारला. आता एक गोष्ट आहे की आता बैलगाडा शर्यत बंदीचा काळ बराचसा होता, पण शर्यत बंदीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी शक्यतो गायी हे सांभाळायला नको म्हणत होता. त्यामुळे खिलार वासरं, आता आम्ही तुमच्या दावणीला बघितलं तर ही 99% खिलारच आहेत सगळी. तर त्याच्यामध्ये जर आपण एक जर गोष्ट म्हणलं तर त्या काळामध्ये महाराष्ट्रातली खिलार वासरांचं प्रमाण कमी झालं. त्याच्यामुळं मग एक ही पण चर्चा असायची की आजही ऐकायला भेटतं की बँगलोर भागातली म्हैसूर वासरांची गाडी आज चाकण बाजारात येते, इथं येते, तिथं येते. तर मग खिलार घेणं आणि म्हैसूर वासरं किंवा हल्लीकर म्हणतो आपण त्याला, त्या जातीला, तर ते वासरू घेणं, काय फरक आहे या दोघांमध्ये? विषय असा असतो का म्हैसूर वासरांचं काय असतं, ते दिसायला ॲक्टिव्ह असतात. म्हणजे जसं आपण म्हणलो आता त्यांचं शेपूट गुडघ्याच्या वरती, किंवा दुसरी गोष्ट त्यांचा बांधा, त्यांचं दिसणं, हे सगळ्या पद्धतीचं ते अतिशय उत्कृष्ट प्रमाणे असतं. पण काय असतं, तुम्हाला जसं म्हणलं त्यांना ही शिकवण नसते, किंवा दुसरी गोष्ट आपल्या इकडचं ते वातावरण नाही, ते मॅच व्हायला टाईम लागतो त्यांना. आणि काय होतं, आपली जी खिलार आहेत तर ही खिलार आपल्याच रानला असतात घडलेली. आणि काय होतं, आपल्या इथं जे पाळणारे 1 नंबरची बैल आहेत तर ह्यांच्या पायदाशीपासून झालेली पायदाशी, त्यामुळं 99% आपली खिलार फेल जात नाही. आणि जर ती पळाली तर ती जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत पळतात. तसं म्हैसूऱ्यांचं काय होतं, म्हैसूरे हे लाईफ टाईम काही पळत नाही, पळतात, दरसोड करतात. पण आपली खिलार अशी आहेत का खिलार ही जात एकदा पळाली तर ती शक्यतो 99% थकत नाही. याच्यात वातावरणाचं पण आपण आता ऊन म्हणू किंवा काही ह्या गोष्टीचा पण परिणाम या दोन्ही पैकी वासरांना पडतो ना, कारण शेवटी तिकडचं वातावरण वेगळं, आपलं वेगळं, थोडं सूट व्हायला त्यांना टाईम पिरियड जातो. तसं आपलं कसं होतं, आपल्या खिलारला आपलं वातावरण सातारा असेल, सांगली असेल, आपलं पंढरपूर असेल, तर आपलं हे सगळं वातावरण सारखं असल्यामुळे इथं काही जास्त फरक पडत नाही ह्या जातीला. आता ही जी आणलेली वासरं ही तुमच्याकडे आणल्यानंतर यांचा व्यायाम किंवा खुराक कशी आपण त्यांची दिनचर्या असते? आता ह्यांचा विषय असा असतो, यांना आणल्यावरती आपण काय करतो, जो खुराक आहे तो 2 टाईम त्यांना आपण खुराक असतो आपल्याकडं मिक्स आंबोने कामशेटचं, तर ते आपण त्यांना चारतो. त्याच्यानंतर त्यांचा जो सराव असतो आपण त्यांना काय करतो, आपल्या घोडीपाशी एक 4-8 दिवस बांधायचं, 15 दिवस बांधायचं. त्या घोडीचं म्हणजे काय होतं, त्यांना आपण आणलेलं असतं गाईपासनं आणतो, त्यामुळे त्यांना लळा असतो त्यांच्या आईचा, तर तो आपण काय करतो, घोडी शेजारी बांधतो. मग घोडी शेजारी बांधला काय होतं, त्यांना तो लळा लागतो त्या घोडीचा. मग त्या घोडीचा आपल्या लळा लागला आपण काय करतो, त्यांना मग आपल्या मोकळ्या घाटावरती नेऊन रेसल देतो, गोडी मागं सोडतो. मग ती चांगल्या पद्धतीने त्या गोडी मागं पाळतात.
कारण त्यांना एक त्याची सवय लागली असती, हे माझ्या शेजारी बांधले, मग मला ह्याच्याच मागं पळायचे, त्याच्यामुळं मग ते त्याच्या मागं पाळतात. त्यामुळे अशा पद्धतीचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो. त्याच्यानंतर त्यांना आपण ज्यावेळेस भरल्या घाटात झोपतो त्यावेळेस भरल्या घाटात आवाज असतो, माणसं बसलेली असतात भरपूर, त्याच्यामुळं तिथं जर ती पळाला तर तो 1 नंबरला पळतो. म्हणजे अशा पद्धतीचा सराव आपल्याला घेत त्याला शिकवावा लागतो. आता आपली ही जी खिलार बैल घाट्यामध्ये पाळतात यांना कधी पत्री वगैरे मारायची वेळ येते किंवा काय असं? नाही, आपण तर नाही मारत. म्हणजे जर आपली बैल जर ती गाजऱ्या नाख्याची असतील तर त्यांना मारावे लागतात. गाजऱ्या नाख्याची बैल उघडतात, पण ह्या काळ्या खुराची बैल उघडत नाही, त्याच्यामुळं आपण घेतानाच ती काळ्या खुराची घेतो. ओके. तर आता तुमच्या दावणीचं हे दिवसभराचा आता दिनक्रम कसा असतो? सकाळी उठल्यावरती समजा आज घाट नाही, आज यांचा आरामाचा दिवस आहे किंवा काय, तर कसा दिनक्रम असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी उठल्यावरती पहिले यांना उठल्यावरती जे काही काम असेल ते काम उरकून घ्यायचं. काम उरकल्यानंतर त्यांना पहिलं आंबवण ठेवायचं. आंबवण ठेवल्यानंतर त्यांना मग आपण खायला टाकतो. दुपारच्याला एक 11-12च्या दरम्यान पाणी पाजायचं. 11-12 नंतर पाणी पाजल्यानंतर त्यांना आपण 1-2च्या दरम्यान धुवून काढतो. म्हणजे आता सध्या उन्हाळा जास्त असल्यामुळं आपण त्यांना दर 2 दिवसाला धुवून काढतो आपण थंड पाण्याने. म्हणजे ते जे तापलेले असतात तर त्यांचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि जे आजारी पडायचं प्रमाण आहे, ताप वगैरे, तर हे काही गोष्टी होत नाही. आता सध्या जर पाहिलं गेलं तर रोज 1 घाट किंवा कधी कधी दिवसाला 2 घाट पण असतात. तर त्याच्यामध्ये आपण आता आपल्या बैलांचं आरोग्य चांगलं राहावं किंवा त्यांनी आठवड्यातनं किती वेळा पळावं कसं मॅनेज करतं की किती मोठा घाट असू, तर आज हा घाट केला तर त्याच्यानंतर एवढ्या दिवसांनीच पळवायचं का असं काय? असं जर बैल असतील, मोठ्यांली बैल, बडावलेली बैल जर असतील तर बडावलेली बैल तुमच्या 1-4-5 दिवसांनी झोपली तरी काय अडचण नाहीये. पण जे लहान गोरं आहेत तर ते गोरं साधारणतः 10-12 दिवसाच्या पुढे झोपले पाहिजे. जे आदतमध्ये आहेत ते 10-12 दिवसाच्या पुढे त्यांना महिन्यातून असं 2 घाट केले तरी अतिउत्तम आहे लहान वासरांचे. आणि तुम्ही बडीव बैलांचे करू शकता, 5-6 दिवसाला तुम्ही त्यांना पळवली तरी काही अडचण नाही. आता एक गोष्ट आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये आता शर्यतीचे बरेचसे प्रकार आहेत, एक 8 ते 9 आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणलं तर हा बैलगाडा शर्यत, त्याच्यानंतर छकडी शर्यत. आता छकडी शर्यतीतली बैल ही बडवलेली नसतात, ती अंडू असतात. पण ह्या 4 बैलातली बैल ही कमी वयातच ती बडवलेली असतात. याला काय कारण असतं? म्हणजे आता काय होतं माहिती का, आपल्याकडं जे म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या म्हणजे या गाडाबैल क्षेत्रात जे पूर्वीपासून चालत आले तर ते अशाच पद्धतीचं चालत आलेलं आहे की आपल्या गाडाबैल क्षेत्रात जास्त दिवस आपण बैल हा अंडील ठेवत नाही. आपण एक कोण 2 दातात बडावतो, कोण 4 दातात बडावतो, कोण 6 दात झाल्यावर बडावतो. तर ते बडावल्यावरती काय होतं, त्याची जी बांधा आहे त्याचा तो बडावल्यावरती असा एकदम फिट होतो. आणि तो बांधा फिट झाल्यावरती जे त्याला स्पीड लावायचे 12च्या घाटाला 13च्या घाटाला ते स्टार्ट टू एंड तो बैल स्पीड लावतो. आणि ज्यावेळेस आपण त्याला बडवत नाही, तो बडावल्यावरती काय होतं, मग त्याचं लक्ष लागत नाही त्या स्पीडवरती किंवा मग बैल धरसोड करतो. मग आपण काय करतो, त्याच्यामुळे त्याला वेळेतच त्याला आपण बडावतो आपण. ओके. आता आम्ही तुमच्या दावणीला आता बरीचशी इथं पारितोषिक देखील बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये. थोडंसं तुम्ही कुठल्या आता आजपर्यंत बरेचसे घाट तुम्ही आता एवढ्या पिढ्यानपिढ्या करताय, तर आजपर्यंत की कुठले घाट की आजपर्यंत आम्ही सगळे मित्रमंडळी बसलो तर आठवण आवर्जून ह्या घाटाची करतो, ह्या बारीची करतो, असे काही एखादे 1-2 निवडक घाट आम्हाला सांगा? आता तसे भरपूर घाट झाले, पण लिंबगावचा घाट असेल आपला खंडोबाचा, तर मागच्या वर्षी त्या घाटात सुद्धा आपले मागच्या वर्षी त्या घाटात आपले 1 नंबर बारी पण झाली. साधारणतः 1200 गाड्यांनी सहभाग घेतला त्या ठिकाणी. 1200 गाडी झाली. त्यावेळेस प्रथम क्रमांकाच्या झाल्या प्रत्येक गाड्यास एक 2 व्हीलर दिली. दिलीपांना मोहिते पाटील आमचे आमदार, तर यांनी ती यात्रा अण्णांच्या याच्या मार्गदर्शनाखाली यात्रा होती. तर त्या यात्रेला प्रत्येक घाटात येणाऱ्या बारीस प्रथम क्रमांकात त्यांना 2 व्हीलर होते. आणि फायनलसाठी सुद्धा आकर्षक बक्षीस, बुलेट वगैरे अशा पद्धतीचं चांगलं प्रकारचं नियोजन होते. तर ते नियोजन करणारे रामशेठ टाकळकर असतील, मोहित मोहिते असतील, तर यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडली. त्या यात्रेत मागच्या वर्षी पण 1200 गाड्या मालकांनी सहभाग घेतला. त्या ठिकाणी आपली 1 नंबर बारी झाली व 1 नंबर फायनल झाली. 1200 गाड्यांमध्ये सर्वात आतून 2 बाऱ्या असतील फायनल, त्याच्यात एक आपली बारी होती. त्या ठिकाणी आपल्याला प्रथम क्रमांकाची 2 व्हीलर मिळाली व फायनलला 1 नंबरला बुलेट होती, ती पण आपल्याला त्यावेळेस मिळाली.
त्यावेळेस जो आता 1 नंबरला बैल पळतोय झेंड्या म्हणून, तो पहिला भाऊसाहेब पानमत यांच्याकडे होता, चांडोळचे ते. त्यांची आपली 1 वर्ष सावड होती. आपला नाच्या म्हणून बैल तिथं 2 नंबरचा तिकीट, त्या बैलाबरोबर तो आपला झेंड्या म्हणून बैल होता. तर आपली त्या ठिकाणी बारी 1 नंबर झाली व फायनल सुद्धा 1 नंबर झाली त्या घाटात. तर तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा एक आनंदाचा दिवस होता, कारण एकाच दिवशी आम्हाला 2 बक्षिसं मिळाली त्यावेळेस. एक बुलेट मिळाली व एक गाडी मिळाली. आता एखाद्या घाटामध्ये बक्षीस मिळणं महत्वाचं आहे का तुमची बारी तिथं, म्हणजे बक्षिसाचं पारितोषिकाची ती किंमत महत्वाची आहे का त्या घाटामध्ये मिळालेलं नंबर, ते नाव किंवा काय महत्वाचं असतं मालकासाठी? असं असतो बक्षिसापेक्षा आपल्याला त्या घाटात जो मान मिळतो, एखाद्या घाटात आपण घाटाचा राजा झालो, आपल्याला त्या ट्रॉफीपेक्षा तो जो मान मिळालेला असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. व 1 नंबर फायनलला तुमच्या काही बक्षीस असू द्या, जो मान मिळतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. आता बैलगाडा शर्यत बंदी उठली, रोज चांगल्या पद्धतीने घाट होतात. तर बैलगाडा शर्यत बंदी लागण्याच्या अगोदरच्या काळातले घाट ते पण तुम्ही पाहिलेत, आणि आज बैलगाडा शर्यत बंदी उठली, आज होणारे घाट याचं प्रमाण सध्याचं तर घाटांचं प्रमाण कदाचित आपण मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणूया. काय फरक सांगतात त्या बंदीच्या अगोदरच्या काळातले घाट आणि आजचे घाट? आता बंदीचे घाट, बंदीत तर काय यात्रा नव्हत्या, बंदीत आपल्याला शर्यत व्हायच्या बैलांच्या, आणि त्याच्या आधी पण यात्रा होत्या, त्या पण चांगल्या पद्धतीच्या भरायच्या. पण आता जशी गाडा बैल चालू झाल्यावर पासून तर प्रत्येक माणसाच्या घरी 5-5, 6-6 बैल हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैल आहेत. आणि यांनी काय झालं, याच्यामुळं जे आपली खिलार गाई, त्या खिलार गाईचं प्रमाण सुद्धा आता सध्या वाढलेलं आहे. जोपासना सुद्धा खिलार गाईची चांगल्या पद्धतीची होत आहे, कारण शेतकरी सुद्धा चांगल्या ब्रीडचे बैलाकडनं ते भरून घेत आहे. याच्यामुळे काय होत आहे का चांगल्या ब्रीडची पोरं पण तयार होतात, ती चांगल्या पद्धतीने 1 नंबरला पाळतात, आणि त्या पोरांना चांगल्या पद्धतीची मागणी पण होती. त्याच्यामुळे आता सध्या खिलार गाईला सुद्धा चांगल्या पद्धतीची जोपासना प्रत्येक शेतकरी करत आहे. ठीक आहे, मला खूप खूप धन्यवाद, एक सुंदर माहिती दिली. आणि आम्हाला तुमचं एकदा नाव, गाव आणि फोन नंबर सांगा, आणि तुमचा हा बैलगाडा कुठल्या नावाने पळतो ते देखील सांगा. माझं नाव स्वप्नील सुनील सातकर, उपसरपंच सातकर सर. तर हा बैलगाडा माझ्या नावाने पळतो व आमचे चुलते रघुनाथ बबन सातकर कारभाई यांच्या नावाने पळतो. ठीक आहे, फोन नंबर? मोबाईल नंबर 7757 मालक नमस्कार. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव सांगा, आणि सध्या ज्या पद्धतीने घाट चालू आहे किंवा काय चालू आहे, कसं नियोजन असतं आयोजकांचं, त्याबद्दल जरा माहिती द्या आम्हाला. माझं नाव रवींद्र रघुनाथ सातकर, सातकर स्थळ. सध्या जे बैलगाड्याचे घाट होतात ते आता बंदी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणात घाट होतात, कशा पद्धतीचे घाट असतात ते, म्हणजे बक्षिसं कशा स्वरूपाची असतात? किंवा आता सध्या चांगली मोठाले असतात, गाड्या बिड्या असतात फायनलसाठी, मोठ्याला 1 नंबरला बी बक्षीस असतात. जुन्या काळामध्ये कशी बक्षिसं असायची, म्हणजे जुन्या काळातलं एखादं सर्वात मोठं बक्षीस तर काय असेल? मग आजच्या घडीला JCB बघितला किंवा थार पाहिली गाडी, बोलेरो असेल, तर जुन्या काळात काय असायचं? सायकली असायच्या, डाल भेटायची, सायकल, घड्याळ असायची. आता घड्याळ बिड्याळ तर राहिलंच नाही कुठं असं. मग जुन्या काळातली सायकल पण त्या काळातली लई मोठी गोष्ट होती. असायची TV असायची, तेव्हा ते बारीक TV असायची. आता TV आपले हे येतात LED, तेव्हा साधी TV असायची. मग आता त्या काळातला आनंद जो मोठा होता का आजच्या काळातला आजचा आनंद मोठा आहे? त्या काळातलाच मोठा होता तसा. आता काय कारण? तेव्हा मिली नव्हती, आता लई, आता हे 0.1 मिलीवरती आले सगळं. आता बक्षिसं मोठी झाली, पहिली प्रत्येकाची स्वतःची 4 बैल असायची. आता हे मिली आल्यावर तर जुगलबंद्या आल्या. आता ही जुगलबंदी जी आजच्या काळामध्ये होती, की त्या काळात पण हे जास्त प्रमाण असायचं का एकाच मालकाची 4 बैल? शक्यतो एकाच मालकाची असायची त्या काळामध्ये. तुमचा तो एखादा घाटातला अनुभव सांगा, की आमची ही बारी त्यावेळेस ही 4 बैल पळाली, किंवा काय कोणतं एखादा जुन्या काळातलं बंदीच्या अगोदरचा एखादा घाट? बंदीच्या अगोदर म्हणजे आमची स्वतःची 4 बैल असायची. प्रत्येक घाटात जाईन तिथं बारी व्हायची, फायनल बी व्हायची. मग आजच्या काळामध्ये एकाच मालकाची 4 बैल असून बारी नाही होऊ शकत का? आता मिली आल्यामुळे एका मालकाचं अवघडच होते बारी होणं.
जुगलबंदीच करावं लागते. एक तरी आपली 3 असली तर बाहेरचं तरी एक येतो. म्हणजे चारही बैल त्या तोडीचीच घालावी त्या तुडीचीच घालावं लागते, तेव्हा बारीक नंबरला होती. आणि आता आम्ही जुन्या काळातले काही फोटो व्हिडिओ बघतो चॅनलवरती लोकांचे इकडं तिकडं, तर त्या काळामध्ये घाटामध्ये जो पोशाख पाहिला जायचा ती पांढऱ्या रंगाचाच असायचा की ते, पण आता जर घाटामध्ये पाहिलं गेलं तर जीन्स, सगळे जीन्स पॅन्टवाले टोपी पटका तर दिसतच नाही आता कुठं. मग ती लोक आता नाही आहेत का काय म्हणतात? नाही आहे, पण आता हे सगळे तरुण पिढीच्याच आल्यामुळं बाकीची माणसं ही टोपीवाली धोत्रावाली घाटात जास्त नसतातच. ही आत्ताची तरुण पिढी चांगल्या पद्धतीने सांभाळते का काही चुका होतात यांच्याकडून? नाही चुका नाही तशा, चांगलंच म्हणायला लागणार आता हे बी. आता हे बदलल्यामुळं. ठीक आहे, एकदा नाव गाव फोन नंबर सांगा. रवींद्र रघुनाथ सातकर, सातकर स्थळ. फोन नंबर 8983 792 366. माझं नाव योगेश विष्णू बालगरे, काळेचवाडी. मालक, आता थोडंसं आम्हाला हे जो बैलगाडा शर्यत आहे ही जी पुणे जिल्ह्यामध्ये चालते, तर याच्यामध्ये पुढं घोडी पळते, मागं त्याच्या मागं एक कांडा असतं, जोकट असतं, हे काय प्रकार असतो? घोडी पुढं का असते? कधी कधी त्याच्यावर सवार असतो नसतो, किंवा फळीफोड म्हणजे काय, हे पूर्ण ही माहिती आम्हाला द्या या गोष्टी. काय होतं, घोडी असल्याने मागल्या जे बैल पळतात किंवा नवीन वासरं असतात त्यांना एक पळण्याची दिशा दाखवली जाते घोडी मागं. किंवा ती घोडी ज्या गोठ्यात असते, ज्या गोठ्यात लहान लहान वासरं जी शिकली नवीन खरेदी असतात किंवा घेतलेल्या असतात, त्या घोडीच्या सवयीने ते एकदम आकर्षित पद्धतीने सरळ जातात. म्हणून शक्यतो गाड्यापुढं घोडी असणं फार गरजेचं आहे. त्याने मागं पळणाऱ्या बैलांना दिशा दिसते. आणि पिढ्यानपिढ्या जे चालत आलेली परंपरा आहे, व घाटामध्ये पहिले बी जुन्या काळातही बी आमच्या आजोबा वडिलांनी पंजोबांनी त्या काळापासून जी शर्यत चालू आहे तेव्हापासून रीतिरिवाजानुसार 4 बैल घाटात पळायची. त्या पद्धतीनुसार आता नवीन कलियुगानुसार यंग जनरेशननुसार आता सध्या चालणाऱ्या यात्रा सगळ्या त्या पद्धतीनेच अवलंबले जातात. त्यामुळं आता येणाऱ्या प्रत्येक शर्यतीत ती एक जाचक आटच टाकली जाते. 4 बैल शर्यतीला नंबरात धरले जातील किंवा ग्राह्य धरले जातील अशा पद्धतीचे. त्यामुळं घाटामध्ये 4 बैल असणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आता कांड आणि जोकट आहे, कधी कधी असं आम्ही ऐकतो की 20 फुटावरून कांड किंवा काय, ते काय प्रकार असतो? काय असतं, 20 फुटाला एक वेगळं असं बक्षीस ठेवलं जातं किंवा ज्या त्या वासरांची किंवा बैलाची क्षमता आहे ही 20 फुटावरून पळतात, जी 1 नंबर बारी होईल तिला असं आकर्षक बक्षीस ठेवलेलं असतं घाटाने. वैयक्तिक जी बारी 20 फुटावरून होईल तिला 5000. ज्या गाडा मालकाला आपल्या स्वतःचा आत्मविश्वास किंवा स्वतःच्या बैलांवरती भरवसा आहे तो ती डेअरिंग करून झुकतो अनेक घाटांमध्ये आणि ते बक्षीस पटकवलं जातं. मग 20 फुटावरून म्हणजे त्या कांड आणि जोकट याच्यातलं अंतर तेवढं कमी असतं म्हणजे ते नाही, जे समजा जे जू बैलांच्या गाड्याला जे जू असतं, जोपासनं 20 फूट मोजलेली तिथं खून केली जाते प्रत्येक घाटात. 20 फूट असते, 50 फूट, 60 फूट, 70 फुटापर्यंत खुणा असतात शक्यतो. मग ते 20 फुटाच्या खुणावरनं जे बैल सुटतील, जी बारी 1 नंबरमध्ये झाली ते जे वेगळं बक्षीस ठेवलेलं असतं किंवा चषक असतं किंवा रोख स्वरूपाचं बक्षीस असतं ते गाड्या मालकाला तिथं पुकारून मान सन्मान देऊन दिलं जातं. आणि फळीफोड म्हणजे काय? फळीफोड म्हणजे प्रत्येक नंबरचे जे बक्षीस ठेवलेलं असतं बा, 1 नंबरसाठी 1 लाख रुपये आणि त्याच्या खाली जो 1 नंबरमध्ये सगळ्यात अगोदर पहिला होईल, दुसऱ्यात पहिला येणारा गाडा किंवा टोकननुसार ज्याचे 1, 2, 5 नंबर 4 टोकन असतात त्याची बारी नंबर प्रत्येक नंबरमध्ये 1 नंबरचे जे मान मिळवेल त्याला फळीफोड म्हणलं जातं. आता आम्ही कधी कधी असं पण ऐकलंय दुसऱ्यांकडून की समजा एखाद्या घाटात फळीफोडच झाली नाही, मग त्या दिवशी समजा मग ती फळीफोड करण्यासाठी एखादा नामांकित बैल एखादा गाडा आणला जातो, असं पण असतं काही? असं कदाचित होतं, शक्यतो अपवाद असतो तो घाट म्हणजे एखादा कवचित होतं, 100मध्ये 1 आपण म्हणतो तसं अपवाद होतो. आणि त्यावेळेस काय झाले, स्पर्धेचं युग आहे. आता अलीकडं सावडीशिवाय गाडा पळत नाही आणि या स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्यांकडे 1-1 बैल को आहे ना, टॉपचा बैल आहे, ते 2-4 गाड्यावाले एकत्र आले की तो फळीफोडचं नियोजन केलं जातं. आता पुणे जिल्ह्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये बैल पाहिली जातात, प्रत्येकाच्या दावणीला एक तरी टॉपचा बैल असतो. तुमचा आजपर्यंतचा सगळ्यात आवडतीचा बैल की हा बैल मी म्हणजे तो तुमच्या नाही दुसऱ्याच्या दावणीचा की पण हा बैल कायम माझ्या आवडतीचा राहिला किंवा होता, असं काही? काय होतं, सगळ्यांच्याचा चाहता बैल म्हणे तर मान्या होता, कारण त्या बैलाचं रेकॉर्डच तसं होतं.
तो मला लहानपणापासून तर त्याचं जीवन संपेपर्यंत मी पाहिलेलं आहे. त्या बैलासारखी गतीचा आणि शहाणा सरळ बैल आस्था गाईत म्हणजे तो अमर झाल्यासारखा आहे. त्या बैल सगळ्यांचा चाहता होता. मनाचं नाव पुकारलं तरी महिला भगिनी असो किंवा जेंट्स म्हणजे आपलं तरुण पिढी तर आकर्षित व्हायची. प्रत्येक गाठ असा जाम भरायचा. त्यामुळं मान्यता सगळ्यांचा चाहता होता. पण प्रत्येकाचा जो बैल आहे छोटा गाड्यावाला असो किंवा मोठ्या गाडा आपल्या दावणी व बैल आहे तो प्रत्येकाचा प्रेमाचा लाडाचा असतो. आता मान्याचाच विषय निघाला किंवा त्याची प्रसिद्धी काय आहे हे तुमच्या मार्फत देखील एक अजून आम्हाला कळाली. आता तुमच्या मागं पण बरीचशी वासरं आहेत. एखादा बैल एवढा प्रसिद्ध होतो त्याच्या मागं तुमचा अनुभव काय सांगतो की त्याचं लहान वयातली शिकवण किंवा त्याचा जन्मत असतो ज्याच्या पोटी जन्म घेतला तीच तशी असेल किंवा काय असेल त्याचं? तेच लागतं. आपण जसं म्हणतो ना शुद्ध बेजे पोटी फळे रसाळ गोमठी. ज्या समजा आपण जे आपल्या घरच्या गायचं वासरू असो किंवा आपण विकत घेतलेलं आहे. आपण समजा जरी एखादं वासरू विकत घ्यायचं आहे किंवा एखादा पळता बैल घ्यायचा ठरला तरी आपण त्याची मागली हिस्ट्री पाहतो. हा बैल कुठनं घेतला काय घेतला. तोच प्रकारे ज्याचे आईवडील गुलाम तसं ती वासरही गुलाम निघतात. म्हणजे प्रत्येकजण कोणी असू द्या बैल घेताना किंवा वासरू घेताना त्याची मागली सगळी जन्मकुंडली पाहिल्याशिवाय घेत नाही. त्या पद्धतीनेच वासर घेतले. आता आमच्या स्वप्नीला हे सातकर आमचे मित्रचे यांनी सगळी सूत्र वासर घेताना एक आपलं यांचा बंटी शेठ त्याचे भाऊ आहे मला वाटतं एक गोरा यातला यांनी बी असं शोधूनच आणायचं काम केलेलं आहे. माझं नाव योगेश विष्णू बालगरे काळेचीवाडी तालुका खेड जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर 9623722770. वेळेचा फरक पडतो ना. उन्हाची वेळ असेल तर बारी थोडी लांब जाते. म्हणजे जिथं आपलं गाड्याळ आतून लागणार आहे तिथं थोडं लेट होतं कारण की उन्हाचा परिणाम पडतो. तर साधारण आपली गाडी म्हणजे 40च्या स्पीडने आपली गाडी चालते. याच्यावर गाडी आपण पळवत नाही कारण की जो कॉर्नर बिर्नर असतात जो हलाबिला बसतो बैलांच्या पायावर वगैरे सगळीकडे लागतं त्याच्यामुळं गाडी सावकाश.